जय हिंद एव्हरीवन. एसएससी जीडी 2026 ची तयारी तुमच्या सर्वांची चांगली चालूच असेल आणि भावांनो, जर तयारी चांगली चालू नसेल तर आता तयारी चांगली चालू करून द्या. कारण की एसएससी जीडीचा एक्झाम आपला 23 फेब्रुवारीपासून स्टार्ट होतोय. तर आपल्याकडे लगभग फक्त 40 दिवस राहिलेले आहे आणि ह्या 40 दिवसामध्ये जर तुम्हाला फायनल सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगली मनापासून मेहनत पण करावं लागेल. मित्रांनो, मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. बघा, आपल्याकडे खूप कमी दिवस आहे आणि सुवर्ण संधी सुद्धा आहे. जर तुम्ही एसएससी जीडीमध्ये फॉर्म भरलेला असेल, तुमची तयारी चांगली चालू असेल तर अजून बेस्ट करा, म्हणजे जेणेकरून 2026 मध्ये तुमचं सिलेक्शन होईल. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी माहीत झाला असेल. तुम्ही थंबनेल बघितलंय म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओवरती क्लिक केलंय आणि आता क्लिक केलंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की एसएससी जीडी 2026 ची भरती करणाऱ्या मित्रांसाठी आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की मित्रांनो, एसएससी जीडी 2026 मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे ॲडमिट कार्डमध्ये. आता बघा, याच्या अगोदर आपल्याला डायरेक्टली ॲडमिट कार्ड येत होतं. म्हणजे याच्या अगोदर आपण भरती करत होतो ना, तर आपल्याला काय व्हायचं, आपण एसएससी जीडीचा फॉर्म भरला म्हणजे आपलं तिथंच काम संपत होतं आणि नंतर आपल्याला मेलद्वारे किंवा आपल्याला टेक्स्ट मेसेजद्वारे ॲडमिट कार्ड येत होतं एक्झामच्या 5 ते 6 दिवस अगोदर. पण मित्रांनो, आता असं होणार नाही आहे. तुम्हाला स्वतःला सेल्फ स्लॉट बुक करावं लागेल. जर तुम्ही स्लॉट बुक केला तरच तुम्हाला ॲडमिट कार्ड येईल, अन्यथा तुम्हाला ॲडमिट कार्ड येणार नाही. आणि जर तुम्ही स्लॉट बुक केला नाही तर तुम्ही एसएससी जीडीचा एक्झामसुद्धा देऊ शकणार नाही. आणि मित्रांनो, तुम्ही कुठं कंप्लीटसुद्धा करू शकणार नाही. कारण की ऑलरेडी खूप मोठा बदल झालेला आहे. ज्या मित्रांनी सीजीएल, सीपीओ, दिल्ली पोलीसचा पेपर दिलेला आहे त्यांना ऑलरेडी माहीत असेल. आता काय मोठा बदल झालेला आहे पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दाखवणारच आहे. आणि स्लॉट बुक कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. तुम्ही एसएससी जीडीची तयारी करताय तर आपल्या बऱ्याच भावांचं इंस्टावरती मेसेज येत होते की तू प्रॅक्टिस सेट घेऊन ये किंवा प्रॅक्टिस सेटचं बुक आम्हाला सांग. तर तुमच्या सर्वांसाठी एक चांगलं बुक घेऊन आलेलं आहे, एड्युकेटिव्ह बेस. आता तुम्हाला पण माहिती आहे आपल्या एसएससी जीडीचं एक्झाम टीसीएस घेणार नाही, एड्युकेटिव्ह घेणार आहे. तर आता मित्रांनो, एड्युकेटिव्ह बेस क्वेश्चन पेपर आणि तुम्हाला 15 प्रॅक्टिस सेटचं एक बुक घेऊन आलोय. मित्रांनो, जर तुम्ही त्या 15 प्रॅक्टिस सेटची मल्टिपल टाईम प्रॅक्टिस केली, रिव्हिजन केली तर तुमचा 100% एसएससी जीडीमध्ये स्कोअर वाढणार आहे आणि तुमचं फायनल सिलेक्शन सुद्धा होणार आहे. आता हे 15 प्रॅक्टिस सेट काय आहे, याचा फायदा काय आहे, पूर्णपणे एकदा माहिती जाणून घेऊ. पण तुम्ही एकदा हे बुक बघा. हे आहे अग्रवाल एक्झाम कार्डचं एसएससी कॉन्स्टेबल जीडी बुक. एकदम बेस्ट बुक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 15 प्रॅक्टिस सेट दिले जातात. आता याच्यामध्ये 4 विषय कव्हर केलेला आहे, मॅथ, हिंदी, रिझनिंग, जीके. हे 4 विषयाचे क्वेश्चन पेपर तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. आणि मित्रांनो, 15 प्लस तुम्हाला 5 एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेट याच्यामध्ये सुद्धा भेटत आहे. म्हणजे असे टोटल 20 प्रॅक्टिस सेट आहे. तुम्ही एकदम चांगली प्रॅक्टिस करू शकता, चांगली रिव्हिजन करू शकता. याच्यामध्ये बघा, ह्या 15 प्रॅक्टिस सेटची जर तुम्ही मल्टिपल टाईम जर रिव्हिजन केली, चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणाच्याही नोट्स बघण्याची गरज पडणार नाही. कारण की प्रॅक्टिस सेटनीच तुमचा स्कोअर बूस्ट होणार आहे, तुमची ॲक्युरेसी वाढणार आहे आणि तुमचा टाईम मॅनेजमेंट होणार आहे. तुमचा स्कोअर वाढला म्हणजे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस पण वाढले. त्यामुळं हे प्रॅक्टिस सेट घेणं खूप गरजेचं आहे. बघा, ह्या प्रॅक्टिस सेटनीच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तर मित्रांनो, हे पुस्तक तुमच्या सर्वांसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी एकदम बेस्ट पुस्तक आहे, बेस्ट बुक आहे. जर तुम्ही हे बुक ऑर्डर केलं आणि मल्टिपल टाईम प्रॅक्टिस केली तुमचं 100% सिलेक्शन होईल आणि तुमचा 100% स्कोअर बूस्ट होईल. तर नक्की हे बुक ऑर्डर करा. बुक ऑर्डर करण्यासाठी सिंपल स्क्रीनवरती एकदा टॅप करा, तुम्हाला इथं बुकचं ऑप्शन येईल. त्या बुकवरती तुम्ही क्लिक करून बुक ऑर्डर करू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. तर चला आपण आपल्या टॉपिककडे वळू. एसएससी जीडी 2026चा एक्झाम 23 फेब्रुवारीपासून स्टार्ट होतोय. तर मित्रांनो, आता 23 फेब्रुवारीला आपला एसएससी जीडीचा एक्झाम आहे. तर त्याच्या अगोदर जवळपास 10 ते 15 दिवस तुमचं स्लॉट बुकिंग स्टार्ट होऊन जाईल. आता हे स्लॉट बुकिंग काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम डेट आणि एक्झाम सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची असते. आता एक्झाम सिटी म्हणजे तुम्ही 3 एक्झाम सिटी फॉर्म भरताना टाकलेला आहे. याच्यामधून तुम्हाला ज्या सिटीला एक्झाम द्यायचा आहे तुम्हाला तिथं ती सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करावं लागेल आणि त्या डेटला तुमचा एक्झाम होईल. फक्त जी शिफ्ट आहे ही त्यांच्याकडून येत असते. तुमच्या ॲडमिट कार्डवरती पूर्णपणे शिफ्ट आणि पूर्णपणे तुमची डेट आणि एक्झाम सिटी तिथं मेन्शन राहील. तुम्हाला त्या तारखेला एक्झामला जावं लागेल, पण एक्झाम डेट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तर मित्रांनो, जे मित्र एक्झाम डेट सिलेक्ट करणार नाही त्यांना एसएससी जीडीच्या एक्झामसाठी बसता येणार नाही. मित्रांनो, स्लॉट बुकिंग अजून काही चालू झालेलं नाही, पण जेव्हा पण होईल तेव्हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पूर्णपणे प्रॉपर मिळून जाईल. त्यामध्ये स्लॉट बुक कसा करायचा, एक्झाम डेट कशी सिलेक्ट करायची, एक्झाम सिटी कशी सिलेक्ट करायची, कसं ॲडमिट कार्ड येणार आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती देईल तुम्हाला आणि तुम्ही इझिली त्याच्यामधून पूर्णपणे माहिती घेऊ शकता. तर त्या माहिती बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण स्लॉट बुकिंग स्टार्ट होईल तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा.
मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळालीच असेल, एवढीच खूप इम्पॉर्टंट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आणि मित्रांनो बघा, आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची मदत होईल. तर बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.